माझ्या घरात जर बाबासाहेबांचा फोटो असता लहानपणापासून, ते बाबासाहेबांच्या घरात फोटो असणे हे मोठं प्रिव्हिलेज आहे, म्हणजे आयडिओलॉजिकल प्रिव्हिलेज आहे. जे मला वाटलं की एज्युकेशन म्हणजे मंडेला म्हणतात किंवा माल्कम एक्स म्हणतात, बाबासाहेब सगळ्यांनी सांगून गेलेत की शिक्षण हे म्हणजे ते टूल आहे की जे नॉट ओनली ब्रेक द सोशिओ इकॉनॉमिक मोबिलिटी, ऑल्सो क्रिएट अ लार्जर कॉन्शियसनेस. आंबेडकरी विचार, फुलेशाह आंबेडकरी विचार हा खूप व्यापक आहे. नालंदाचं जे मॉडेल आहे किंवा एसआरसी आहे किंवा एकलव्य, हे शिक्षण आहे सरकारची जबाबदारी. तर आपण त्यासाठी पण ऍडव्होकेसी केली पाहिजे आपापल्या. मी स्पष्ट म्हणतोय की आपल्याला प्रायव्हेटायझेशन मध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन पाहिजेत, रिझर्वेशन पाहिजेत, पण ह्या मॉडेलला रिप्लिकेट करण्यासाठी आज बाबासाहेबांनी सुरू केलेली संस्था आपल्याला माहिती आहे. मी मराठवाड्याच्या बाउंड्रीवरचा आहे. माझ्या गावातली एक पिढी मिलींमध्ये शिकली आहे. आज काय आहेत मिलींचे? आज शाहू महाराज मध्ये जवळपास 700, 800, 1000 ऍप्लिकेशन असतील. हे आंबेडकरी चळवळीचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. शाहू महाराज स्कॉलरशिप आहे, ओबीसी डिपार्टमेंटची एक स्कॉलरशिप आहे, कुणबी मराठासाठी एक स्कॉलरशिप आहे, इव्हन जनरल कॅटेगरीसाठी पण स्कॉलरशिप आहे, मायनॉरिटीसाठी पण आहे. मायनॉरिटीमध्ये बुद्धिस्ट पण एलिजिबल आहेत, मुस्लिम आहे, जैन आहे, शीख आहेत, सगळेच आहेत. असं महाराष्ट्रामध्ये 400-450 पेक्षा जास्त स्कॉलरशिप आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे म्हणजे माझ्यासाठी RS प्रवीण कुमार असतील, अनुप सर असतील, म्हणजे माझ्यासाठी नेहमीच मी नेहमीच म्हणतो की मी तसा मुक्त विद्यापीठात शिकलेलो आहे यशवंतराव चव्हाणमध्ये. इथं नॉर्थ महाराष्ट्र विद्यार्थी, पण मी RS प्रवीण कुमार सर असतील किंवा नालंद अनुप कुमार सर असतील यांचा मी एक्सटर्नल विद्यार्थी, म्हणजे कधी मी डायरेक्टली इन्स्टिट्यूशनल मध्ये नाही गेलो, पण नेहमी त्यांच्याकडून शिकत आलेलो आहे. तर आज सगळ्यांना प्रिव्हिलेज इथं आपला हा पण आहे, प्रेम पण आहे, राहुल नाही इथं, उपेंद्र, सगळे माझे मित्र आहेत आणि यांच्यासोबत अनेक वर्षापासून मी बघतोय. म्हणजे बापसा असेल किंवा सगळे, उपेंद्र माझा सिनियर होता टीस मध्ये, तर सगळ्या लोकांना मी जवळून बघितलंय. तर माझं म्हणजे काम एकलव्याच्या बाबतीत मी सांगेल की म्हणजे थोडं शेअर करेल किंवा मी माझे जे ऑब्झर्वेशन आहे, मी ज्युनियर आहे बऱ्यापैकी लोकांपैकी. म्हणजे इथं मला माहिती आहे मी दीपक सरांना भेटलो नाही, नितीन सरांना भेटलो नाही, पण मला माहिती आहे नितीन गजबे सरांचे किंवा मनाली आमचे अलुमना आहे, मलानी घोडे सर, स्कॅनने पण तिला सपोर्ट केला आहे. आमचा विकेश आहे, विकेश भगत, त्याला पण स्कॅनने सपोर्ट केलेलं आहे. आणि मी नांदेडचं पण आपल्या सरांचं काम फॉलो करतो. सगळे वडीलधारी लोक आहेत आणि सगळ्यांचा रिस्पेक्ट आहे. मी कधी काही बहुतेक लोकांना भेटलेलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. पण ज्या लोकांना मी चळवळीत बघितलंय, म्हणजे मी माझं बॅकग्राऊंड देतो, मी भटक्या समाजातून येतो, नोमॅडिक ट्राईब. माझी आई 7-8 वर्षाची असते आणि बाबा 9-10 वर्षाचे असतील त्यावेळेस त्यांचं लग्न झालं, म्हणजे अर्ली चाइल्ड त्या काळात लग्न झालं. आणि मग इमॅजिन करा तुम्ही काय कुटुंबात वाढलोय. आणि भटक्या समाजात मी नेहमी सांगतो, कोणाला बाबासाहेबांना गेट किपिंग करायचं असेल तर त्यांचं ते खुजपण आहे, त्यांचं ते चाइल्डिशनेस आहे. बाबासाहेबांचा एक व्यापक विचार आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की बाबासाहेब जर माझ्या घरात जर बाबासाहेबांचा फोटो असता लहानपणापासून, ते बाबासाहेबांच्या घरात फोटो असणे हे मोठं प्रिव्हिलेज आहे, म्हणजे आयडिओलॉजिकल प्रिव्हिलेज आहे. मला वयाचे 18व्या वर्षी मेळघाटमध्ये, मी जेव्हा 12वी नंतर IAS व्हायचं होतं, पुण्यात गेलो, ड्रॉपआउट झालो. जेव्हा मी मेळघाटात गेलो तेव्हा मी जिजांना वाचलं. जिजा म्हणजे आपले एकनाथ आवाड, मानवी हक्क अभियानचे. जिजांना वाचून मी नंतर बाबासाहेबांचं पहिलं पुस्तक अनिलेशन ऑफ कास्ट वाचलं. आणि नंतर मग नॅचरली मी माझी सगळे वाटचाल म्हणजे कांशीराम असतील सगळे मी वाचत गेलो. आणि नंतर जे मला वाटलं की एज्युकेशन म्हणजे मंडेला म्हणतात किंवा माल्कम एक्स म्हणतात, बाबासाहेब सगळ्यांनी सांगून गेलेत की शिक्षण हे म्हणजे ते टूल आहे की जे नॉट ओनली ब्रेक द सोशिओ इकॉनॉमिक मोबिलिटी, ऑल्सो क्रिएट अ लार्जर कॉन्शियसनेस. आणि त्याच धर्तीवर मला वाटते सगळेच जे आपल्या पद्धतीने काम करतोय, म्हणजे सायविका असेल, आना असेल, जैन असेल, नालंदा एवढ्या वर्षापासून काम आहे. आपल्या समोर एवढं मोठं मॉडेल आहे, म्हणजे इन्स्टिट्यूशनल काम आहे. आणि ते सगळं आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण त्याला प्राऊडली बघितलं पाहिजे, ना की त्याला एक मॉडेल, एक पायलट म्हणून बघितलं. कारण की मी हे दाव्याने सांगतो, म्हणजे जेवढा रिझिलियन्स आज नालंदा इन्स्टिट्यूशनला दाखवलंय 20 वर्ष देऊन, म्हणजे अनुप सरांचा मी जर्नी गेल्या जेव्हा JNU ला ते स्टुडंट होते तेव्हापासून फॉलो करत आलेलो आहे. म्हणजे मी लहान होतो, पण त्यांनी जे डेथ ऑफ मेरिट वगैरे जे सगळं काम केलंय, नंतर त्यांनी नालंदाचं इन्स्टिट्यूशनल काम केलंय. तर हे काम काही असं साधं नाहीये. म्हणजे आज मला 9-9.5 वर्ष होत आहेत एकलव्य लीड करून. तर आम्हाला माहिती आहे, काल माझ्याकडे टाटा ट्रस्टची टीम होती, आम्ही आता अजिम प्रेमजी फाउंडेशन आम्हाला फंडिंग करतंय. तर मला माहिती आहे की काय खस्ता खावं लागतात संस्था बांधणी करण्यासाठी, आणि तुम्ही सगळे वडीलधारी लोक आहेत एक रिसोर्सेस उभे करण्यासाठी. तर त्याचा सगळ्यांनी रिस्पेक्ट केला पाहिजे आणि ते काम पुढे घेऊन गेलं पाहिजे.
आणि म्हणजे चळवळीबाबत माझं एक लहान भाऊ म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे की सगळे आपापल्या परीने प्रयत्न करतात. म्हणजे SRCचा जो आत्ताचा स्टेट कोऑर्डिनेटर आहे प्रशांत रणदिवे, हा ब्लू बर्डचा पण आहे आणि एकलव्यचा पण अलुमनाय आहे. आम्ही नेहमी चर्चा करतोय की सगळ्यांनी जर कलेक्टिव्ह एक आपलं लार्जर गोल आहे, एक लार्जर सिस्टम आहे ज्याच्यावर आपली लढाई आहे. म्हणजे त्या त्या विरुद्ध लढाईसाठी आपल्याला एकत्र येऊन एक सगळे आपापल्या परीने काम करतात. साविका, आना, जैन सगळे आपापल्या परीने मेहनत घेतात. सगळे जसं पॉलिटिकल चळवळीमध्ये आपण म्हणतो आपल्याकडे किती गट आहेत, म्हणजे त्याच्याबद्दल क्रिटिसिझम आहे, त्याचा एक पॉझिटिव्हनेस पण आहे. तर सगळे आपापल्या परीने चळवळीत NGOज मध्ये काम करत असतात. तर सगळ्यांचा एक लार्जर गोल आहे की एक सिस्टम आहे त्याला ब्रेक करणे, त्याला टॅकल करणे. आणि मला असं वाटतं की हे जलसी, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी आता सोडल्या पाहिजेत आणि सगळे कॉमन मिनिमम. जसं ब्लॅक मुवमेंट का सक्सेसफुल आहे, आपण नेहमी ब्लॅक मुवमेंटचं उदाहरण देतो. मान्य आहे तो एकच गट आहे, आपल्याकडे 1760 जाती आहेत. आता मी भटका आहे, माझ्यामध्ये त्याच्यात पण खूप गट आहेत. शेड्यूल ट्राईबचे वेगळे प्रॉब्लेम आहेत, DNTचे वेगळे प्रॉब्लेम आहेत. आज आपण NRC वगैरेचे सगळे इश्यूज आहेत. आज DNT पारधी वड्यार समाज घ्या तुम्ही, त्यांच्याकडे आजही आधार, आता हे सगळे सेन्सस चालू आहे. खूप समाजाकडे आज डॉक्युमेंटेशन नाही बेसिक प्रूफ करायला. तर आपल्याला मुवमेंट, मला असं वाटतं मगाशी जे स्पीकर बोलले जर्नलिस्ट सर, तर तसं आपल्याला व्यापक पद्धतीने विचार करायला पाहिजे. आणि आपण आपल्यातच जर आडपट्या म्हणजे जर हे आपण जर आपल्यातच विचारांची गेट किपिंग करत असेल, आम्हीच 22 कॅरेट बुद्धिस्ट आणि आम्हीच 22 कॅरेट आंबेडकराईट, तर मला नाही आवडणार आहे. मग माझ्यासारखा माणूस म्हणाल यार मग मग मी जर महार नाहीये, मी जर बुद्धिस्ट नाहीये, मग माझा मी काही चुकलं केलंय का जन्मात? हा, तुम्ही जर ते बघून म्हणजे हा ठराविकच 2-4 गट 2-4 टक्क्यांचा, सॉरी मी जरा हार्श होतो इथे, म्हणजे कदाचित तिथले बाकीच्या लोकांच्या भावना मी बोलून दाखव म्हणजे, पण हे मी माझी शोकांतिका बोलतोय, मोठ्या हक्कानं बोलतोय आणि मी क्लोज प्लॅटफॉर्मवरती बोलतोय, पहिल्यांदा पब्लिकली बोलतोय कदाचित. तर मग माझ्यासारख्याला वाटतं मी पण 13 वर्ष दिलेत ना. मी वयाच्या 19 वर्षी चळवळीत आलो. मी पण 2 वर्ष मेळघाटात काम केलं. लाईट नाही, इलेक्ट्रिसिटी नाहीये. नंतर टाटाला गेलो, नंतर लंडनला गेलो. मला पण माझ्या मॉडेलला कॉम्प्रोमाइज करावं लागलं खूप गोष्टीत. म्हणजे रिसोर्सेस वाईज का तर आयडिओलॉजी कधी कॉम्प्रोमाइज नाही झाली. तरी माझ्या आडनावरून म्हणजे माझ्या हे जर मला माझ्या इकोसिस्टम मध्ये सहन करायचं असं लागलं, तर मला असं वाटतं की सगळ्यांनी याचा विचार करावा लागेल. आंबेडकरी विचार, फुलेशाह आंबेडकरी विचार हा खूप व्यापक आहे. हा जसं आता अभिजित बोलतोय डिपके, तो पण ओळखीचा, जसं प्रेम आहे, तो पण USला शिकलाय. कदाचित त्याच्या काही बद्दल आपण क्रिटिसिझम करू शकतो, पण त्याचा जो व्यापक विचार आहे की बाबासाहेबांचा हा विचार खूप मोठा आहे, व्यापक आहे. हे सुरुवातीपासून आम्ही टाटाला असताना आम्ही आंबेडकर मेमोरियल लेक्चर करायचो, AML. मी कोर टीम मेंबर होतो. आम्ही क्राऊड फंडिंग करायचो, जे असं स्पीकर शीतल साठे असतील, मोठमोठे अनुप सर पण एका प्रोग्रामला होते टी तुळजापूरला. तर मला असं वाटतं की ही मी माझं थोडस अनस्ट्रक्चर पद्धतीने भडस काढतोय थोडीफार, पण खूप मोठा आपला म्हणजे ह्या हक्काचा प्लॅटफॉर्म म्हणून बोलतोय. ठीक आहे. तर हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे काहींचं म्हणणं असू शकतं की यार म्हणजे आपण म्हणजे 1000 पोरांना, 4000 पोरांना, 10,000 पोरांना एज्युकेशन मधून पाठवून काय होणार आहे? ठीक आहे, ते एका लेवलला सोशल इकॉनॉमिक मोबिलिटी देईल आपल्याला, पण त्यातले 10% विचारांना 10% जर आवाज बनत असतील. प्रेमचं मागे प्रकरण एवढं गाजलं, प्रेमनं त्याचा व्हाईस बनला. हा, आज तो एक 100चं 1000चं काम करतोय. किंवा राहुल सोनपिंपळे मित्र आहेत, राहुल सोनपिंपळे एवढं मोठं चांगलं काम करतोय. ठीक आहे, बाकीचे JNU मध्ये नसतील करत कधीच, पण तो करतोय ना, आज चिपळूणचा व्हाईस आहे. किंवा प्रशांत रणदिवे, आज तो मातंग समाजातून येतो, आज तो एवढं कॉन्ट्रीब्युशन करतोय, कॉन्शियसनेस आणतो त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की आपल्याला असं नाही म्हणता येणार की बाबा एक पहिल्या पिढीतले विद्यार्थी आहेत, सगळ्यांच्या पोटा पाण्याचे पण प्रश्न आहेत. मी एकलव्यमध्ये नेहमी म्हणतो विद्यार्थ्यांना की सगळ्यांकडून आपण अपेक्षा करू शकत नाही की तो शिकून टाटामधून लगेच काहीतरी एकदम काहीतरी करेल. त्याचे पण पोटा पाण्याचे प्रश्न आहेत, त्याचं बेसिक घरी नाही आहे सध्या. सिस्टमिक बॅरियर एवढी आहे, त्याच्या आडनावरून त्याला जॉब करताना गेट किपिंग आहे, सगळीकडे स्ट्रक्चरल गेट किपिंग आहे. मग त्याच्या पोटा पाण्याचे प्रश्न ते सॉल्व्ह करेल ना तू पहिले. त्याच्याकडून काय अपेक्षा करावी की लगेच तो काहीतरी बाउंड राहील आणि तो अकाउंटेबल राहील. तर मला असं वाटतं की हे समजून घेतलं पाहिजे. आणि आपल्या मॉडेलमध्ये आपण जसं मला असं वाटतं की नालंदाचं जे मॉडेल आहे किंवा SRC आहे किंवा एकलव्य, हे शिक्षण आहे, सरकारची जबाबदारी. तर आपण त्यासाठी पण ऍडव्होकेसी केली पाहिजे आपापल्यापर्यंत. मी स्पष्ट म्हणतोय की आपल्याला प्रायव्हेटायझेशन मध्ये
अफर्मेटिव्ह ऍक्शन पाहिजेत, रिझर्वेशन पाहिजेत. पण ह्या मॉडेलला रिप्लिकेट करण्यासाठी आज बाबासाहेबांनी सुरू केलेली संस्था आपल्याला माहिती आहे. मी मराठवाड्याच्या बाउंड्रीवरचा आहे. माझ्या गावातली एक पिढी मिलिंदमध्ये शिकली आहे. आज काय हाल आहेत मिलिंदचे माहिती आहे सगळ्यांना. आपल्या संस्थांचे हाल काय? संस्थात्मक बांधणीमध्ये आज कुठे आहेत आपण? इन्स्टिट्यूशन बिल्डिंग मध्ये. हा आहेत, सुरू होतात, एका लेवलला जातात, नंतर कुठे? तर मला असं वाटतं की जगभरावर राज्य करणाऱ्या ज्या संस्था आहेत, हजारो वर्षापासून त्यांचं इकोसिस्टम तिथं आहे, त्या संस्था तिथं आहेत. त्यांच्याकडून शिकून किंवा आपल्यातल्या काही चांगल्या गोष्टी शिकून, आपल्याला पण हिस्ट्री राहिलेली आहे विद्यापीठांची, त्याच्यातून शिकून आपण काही जर नवीन बांधू शकलो तर मला असं वाटतं त्याचा आपण विचार केला पाहिजे. एक थोडंसं पॉलिसी इंटरव्हेन्शनचं उदाहरण देतो. आपली समाज कल्याणची स्कॉलरशिप आहे, सगळ्यांना माहिती आहे. शाहू महाराजांच्या नावानं 2005-4 मध्ये एक स्कॉलरशिप सुरू झाली होती, सगळ्यांना माहिती आहे. मोस्ट कॉम्पिटेटिव्ह स्कॉलरशिप आहे. म्हणजे मी शिवणी स्कॉलर आहे, मला युके गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप होती 50 लाख रुपयाची, FCDO, फॉरेन कमांड डेव्हलपमेंट ऑफिसची. तर आता शिवनिंग मध्ये पण कदाचित 1,500-2,000 हजार ऍप्लिकेशन असतील भारतातून. आज शाहू महाराज मध्ये जवळपास 700-800 ऍप्लिकेशन असतील. हे आंबेडकरी चळवळीचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. एवढ्या मोठ्या लेवलला अवेअरनेस आहे, कॉन्शियसनेस आहे. आणि मागे गायकवाड सर म्हणायचे आपले समाज कल्याण आयुक्त की नागपूर शहरातूनच जवळपास 2/3 विद्यार्थी येतात. पश्चिम महाराष्ट्रातले, उत्तर महाराष्ट्र लोक क्रिटिसाइज करतात किंवा नागपूर मधले तेवढे विद्यार्थी काय, म्हणजे पॉझिटिव्हली पण येते की बाबा नागपूरमध्ये एवढं वातावरण आहे, त्याच्यामध्ये आपल्या संस्थांचं खूप मोठं योगदान आहे. आणि तसं शाहू महाराज स्कॉलरशिप आहे, ओबीसी डिपार्टमेंटची एक स्कॉलरशिप आहे, कुणबी मराठासाठी एक स्कॉलरशिप आहे, इव्हन जनरल कॅटेगरीसाठी पण स्कॉलरशिप आहे, मायनॉरिटीसाठी पण आहे. मायनॉरिटीमध्ये बुद्धिस्ट पण एलिजिबल आहेत, मुस्लिम आहे, जैन आहे, शीख आहेत, सगळेच आहेत. असं महाराष्ट्रामध्ये 400-450 पेक्षा जास्त स्कॉलरशिप आहे. त्याच्यामध्ये एकमेव डिपार्टमेंट जे आदिवासी डिपार्टमेंट, एवढा मोठा फंड असताना त्या स्कॉलरशिप कधी युटिलाइज झाल्या नाही. लक्षात घ्या, आदिवासी डिपार्टमेंट मध्ये ही स्कॉलरशिप आपल्या ज्या समाज कल्याण डिपार्टमेंट सोबत सुरू झालेली आहे, जेव्हा शिंदे साहेब प्रोटेक्ट सीएम होते त्या काळापासून हिस्टॉरिकली. आता वाघमारे सर आपले आपले सेक्रेटरी आहेत, वाघमारे, विजय वाघमारे सर, हे चीफ सेक्रेटरी आहेत, चीफ म्हणजे मुख्य सचिव आहेत आदिवासी विभागाला. मी सरांना खूप वेळ भेटलो, आम्ही संपर्कात आहोत. कमिशनर आहेत बनसोड मॅडम, सरांना मी मागच्या वेळेस प्रश्न विचारला की म्हणलं सर आपल्या सगळ्या डिपार्टमेंटचे 75 स्कॉलरशिप आहे, आदिवासीचेच का 40 आहे? मग त्यांनी मग डाटा दाखवला की बाबा म्हणे 20 वर्षापासून डबल डिजिट मध्ये विद्यार्थीच भेटले नाही. डबल डिजिट म्हणजे 10च्या वर विद्यार्थीच भेटले नाही. म्हणजे सरासरी 1-2 20 वर्षात फक्त 40 ते 45 स्कॉलर गेले. आपल्या शाहू महाराज तर्फे 75 जातात, NOS मध्ये 125 जातात. आता ओबीसी कुणबी मराठा पण पूर्ण भरले जातात विदिन 3-4 इयर्स. आणि आदिवासी विभागाची स्कॉलरशिप 25 वर्षापासून आहे आणि साध्या 10 जागा भरल्या जात नाही. पहिल्यांदा इतिहासात, महाराष्ट्र शासनाच्या इतिहासात जेव्हापासून स्कॉलरशिप झाली, पहिल्यांदा 40 जागा भरल्या गेल्या. आणि परवा दिवशीचं नोटिफिकेशन आहे, परवा दिवशीचं, की गव्हर्नमेंटनं लक्षांक वाढवलाय, 40चा 75 केला. तर सरांनी फोन केला, आम्ही फोनवर बोललो, राजू हे तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे की हा 40 पहिल्यांदा आपण पार केला, लोक वेटिंगवर आहेत, आता आपण 75 करू शकतो. आणि 75 वाढलं. मग हे पहा, आपलं सेंटर इथे आहे नागपूरला, वर्ध्याला सेंटर आहे, आणि हे पॉलिसी इम्प्लिकेशन आहे ना. मला सांगा 50 करोड आपण आणू शकतो का आज? 50 करोड आणू शकतो का आपण? म्हणजे लगेच सरकारकडे पैसा आहे ना, 50 करोड रुपयाचा निधी आहे अनयुटिलाइज. आपण काय केलं, आपला माणूस आहे तिथे, त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन केलं, बोललो सर असं करतोय, ऑलरेडी आम्ही ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम करतोय आणि आपण कोलॅबोरेट करू शकतो. 40 ते 75 35 जागा वाढल्या, ज्या भरत नव्हत्या 30, म्हणजे यावर्षी एकट्या 65 जागा वाढल्या. 50 लाख घ्या, 30-35 करोड पीएचडी पकडा, 50 करोड डायरेक्टचे सरकारचे. आमचं सगळ्यांचं नालंदा घ्या, SRC घ्या, ऐकलं, सगळ्यांचं बजेट नसतं 10 वर्षाचं 50 करोड. म्हणजे हे सरकारमध्ये ताकद आहे ना. मला असं वाटतं की हे कोलॅबोरेटिव्ह अप्रोच घेऊन जर आपण पुढे गेलो तर खूप चांगली आपल्याला संधी आहे. आणि माझी कळकळीची विनंती, मी लहान तुमच्या मुलासारखा लहान भाऊ, काय म्हणाल तुम्ही म्हणून विचार करतोय की आपल्याला एक व्यापक विचार घेऊन पुढे जायचं आहे. काही जास्त बोलला असेल तर सगळ्यांची माफी मागतो, सगळे समोर बसलेले. आणि म्हणजे मी मागेही बोललो होतोय, म्हणजे नागपूरमध्ये कार्यक्रम झाला होता की सगळ्यांच्या आपल्या स्ट्रगल आहेत, सगळ्यांचे आपापले स्ट्रगल आहेत. म्हणजे सगळ्यांनी कोणी 90 डिग्री मध्ये केला असेल, कोणी 60 केला असेल,
पण सगळ्यांचं आपलं एक स्ट्रगल आहे, तो समजून घेऊन आपण एक कॉमन मिनिमम प्रोग्राम राखला पाहिजे. आता मी जसं आदिवासी विभागाला सांगितलं, NTDNT आहे, आज नोमॅटिक डिनोटिफाईड 10% आहे इथे. मायक्रो ओबीसीज घ्या तुम्ही, त्यांचं रिप्रेझेंटेशन बघा. स्वतः गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे, म्हणजे जस्टिस कोर्ट एक 10 वर्षाचा रिपोर्ट आहे की 2700 ओबीसी जातींमध्ये फार ठराविक जाती आहेत, जवळपास 2000 जाती, 2000 जातींचं 1% पण रिप्रेझेंटेशन नाही मायक्रो कम्युनिटीचं. हे ओबीसीचा अहवाल आहे. मग अशा घटकांपर्यंत आपलं पोहोचलं पाहिजे. अफर्मेटिव्ह ऍक्शन आपण अशा घटकांपर्यंत कशी घेऊन गेलो पाहिजे. मला असं वाटतं की हे आमचं काम आहे. अजून ज्या घटकांपर्यंत आपला विचार, म्हणजे कांशीरामांचा जो अप्रोच आहे, म्हणजे मी कांशीरामांचा उल्लेख केला मगाशी पत्रकार महोदयांनी, मी त्यांचं पुण्याचं भाषण ऐकत होतो की त्यांनी ते मजाक म्हणजे सटायरली म्हणलं होतं की त्यांनी पुणे का सोडलं. ते सगळ्यांना माहिती आहे पुणे का सोडलं असेल कदाचित त्यांनी. तर मला असं वाटतं की तो व्यापक विचार घेऊन, की जसं त्यांनी बामसेफ असेल, DS4 असेल, किंवा तसं सामाजिक चळवळीतलं आपल्याला तसं केडर बेस किंवा सगळ्या छोट्या मोठ्या घटकांना घेऊन आपण एक व्यापक विचार कसा घेऊन गेलो पाहिजेत. आणि एज्युकेशन त्यासाठी काय टूल राहू शकतं, नॉट ओनली की ते मोबिलिटीचं एक टूल, ते कॉन्शियसनेस कम्युनिटी बांधणीचं टूल कसं होऊ शकतं. एवढं बोलून मी थांबतो. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी, कार्यक्रमासाठी मी सॉरी, मला साविकाच्या टीमनी आमचा एक 3-4 महिन्यापूर्वी एक कॉल झाला होता संतोष सरांसोबत आणि टीम सोबत, की मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण भंडारा गोंदियामध्ये आमचं एवढं अलुमनाय नेटवर्क नाहीये, की पण येत्या काळात काही माझ्याकडून वैयक्तिक किंवा एकलव्याच्या प्लॅटफॉर्म घेऊन काही जरी मदत लागली, किंवा तुम्हाला नागपूरच्या कॅम्पसमध्ये तिथे पण एक 100 लोकांची व्यवस्था राहण्याची, तुम्हाला काही तिथं मिटिंग घ्यायच्या, काही करायचं असेल तर ऑलवेज वेलकम. आणि ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मसाठी, या सगळ्या कामासाठी तुम्ही सगळे आम्हाला मोटिवेट करत असता, मॉरल सपोर्ट करता. मोटिवेशन रिसोर्सेस पेक्षा मागच्या वर्षी मला साविकांनी एकलव्य आणि नालंदाला फायनान्शियल सपोर्ट केला, यावर्षी पण ते म्हणलेत करणार आहेत. फायनान्शियल सपोर्ट पेक्षा माझ्यासाठी, एकलव्यासाठी मॉरल सपोर्ट खूप महत्वाचा आहे. कारण की आमची पण मेंटल हेल्थ आहे. आता मेंटल हेल्थ हा खूप मोठा विषय आहे. आम्ही पण म्हणजे माणसं आहोत, रोबोट नाही आहोत. किंवा AI ना आम्हाला काही मेंटल हेल्थ ठीक नाही होणार. म्हणजे प्रेमनं ते सहन केलंय. मला माहिती आहे की इथं सगळे आमचे विद्यार्थी आहेत पण आहेत. तर सगळ्यांचं आता जेन जी आहेत, नवीन पिढी आहेत, सगळ्यांच्या आपल्या लेयर्स मध्ये स्ट्रगल आहेत. तर सगळ्यांनी जर एक मॉरल सपोर्ट किंवा कलेक्टिव्ह एक इकोसिस्टम तयार केला, तर मला असं वाटतं की वी स्टील हॅव अ लॉंग वे टू गो. आणि स्ट्रक्चरल बॅरियर खूप आहे. तर मला असं वाटतं कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन सगळ्यांनी जर काम केलं तर नक्कीच एक सुकाळ असेल. धन्यवाद. जय भीम.